सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवेसे सुख वाटे हवे हवेसे सुख वाटे नको नकोसे दुःख वाटे नको नकोसे दुःख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. तू आमचा विचार केला नाहीस, त्या नेहाचा मोहक बाळाचा विचार कर. तुम्ही एकत्र आलात ना तर समाधानाने मी मरायला मोकळी. शेखर तुझा मामा अजून जिवंत आहे. तुला काही त्रास होत असेल, काही अडचण असेल तर त्यातून मार्ग काढायला हा दिवाकर समर्थ आहे. एक लहानशी चूक संसार उद्ध्वस्त करायला पुरेशी असते. दादा चहा. कसं झालं? मस्त, एकदम छान. अगं चहा छानच करतेस तू. अगं चहाच काय, जेवण सुद्धा छान बनवतेस. माझ्यावर असलेल्या प्रेमामुळे तुला माझ्या सगळ्याच गोष्टी आवडतात. अजिबात नाही, खरंच करतेस तू चांगलं म्हणून म्हणतोय. तुझ्या सासरची मंडळी ना इतकी खुश राहतील तुझ्यावर. दादा अगं मला विश्वास आहे तसा. वेळ माणसाला आयुष्यात सगळं काही करायला लावते, किंबहुना करणं भाग पडतं. आपली आई गेली तेव्हापासून घराची सगळी जबाबदारी तुझ्यावर आली. तू मात्र लहानपणापासून घरातली सगळी जबाबदारी समर्थपणे पार पाडलीस आणि सगळ्या कामांमध्ये प्रवीण झालीस. घरामध्ये खरं तर लक्ष द्यायला मला वेळच मिळाला नाही, किंबहुना तशी वेळच तू माझ्यावर येऊ दिली नाही. म्हणून मला तुझा अभिमान आहे. पुरे आता दादा, किती स्तुती करशील बहिणीची. स्तुती नाही, वस्तुस्थिती. तुला वेळ होतोय ना ड्युटीवर जायला? अरे हो, विसरलोच की. अगं तुझ्याशी बोलत बसलो ना तर वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. म्हणूनच म्हणते की अरे हा, जोशींचा फोन आला होता. त्यांनी निरोप आणला की सांगलीच्या मुलाला तू पसंत आहेस म्हणून. शिवाय त्या मुलाची सर्व चौकशी मी करायला सांगितली देशमुखांना. देशमुख? हो, ते माझे मित्र, त्या विद्याचे वडील. विद्याचे बाबा? हा, हे बघ, तसा मुलगा उत्तम आहे, निर्व्यसनी आहे, घराणं सुद्धा चांगलं आहे. अगं आणखीन काय हवंय आपल्याला? तुला आवडलंय ना स्थळ? म्हणजे काय चैताली, मी तुला पुन्हा एकदा विचारतोय, मुलगा खरंच पसंत आहे ना तुला? माझ्या आवडीनिवडीचा प्रश्नच उरला नाही आता. तुला आवडलाय? असं का म्हणतेस चैताली? हे बघ, तुला मुलगा पसंत नसेल तर आपण. दादा मी बोलले ना तुला. हे बघ, तू सांगशील तिथे लग्नाला तयार आहे मी. तुला आवडलेल्या मुलाशी. ते मला मान्य आहे चैताली, पण संसार तुला करायचा आहे. तुझ्या मनामध्ये जराही किंतु असेल तर मला सांग. मला त्यांना उद्या आपला होकार कळवायचा आहे. तुला ड्युटीवर जायचंय ना आज? अरे हो, उशीरच झाला पण.
मोहक, तुला माहिती आहे तुला आता शाळेला सुट्टी आहे की नाही? मग मी तुला समर व्हॅकेशन कॅम्पला पाठवणार. म्हणजे मी कुठे जाणार? म्हणजे तू अशा ठिकाणी जाणार आहेस जिथे तुला भरपूर नवीन नवीन मित्र भेटतील. त्यांच्याबरोबर तू खूप खेळशील, गप्पा मारशील. जाणार ना? नाही, मी नाही जाणार. अरे, तुला मी अशा ठिकाणी पाठवणार आहे जिथे खूप मजा येईल. तुला भरपूर खेळायचंय. आता तरी जाशील? मी नाही जाणार. बरं, तिथे की नाही ट्रॅकिंग शिकवणार, हॉर्स रायडिंग शिकवणार, अजून स्विमिंग शिकवणार. आता तरी जाशील ना? नाही. मोहक, असं नाही करायचं बाळा. मला सांग, आता शाळेला सुट्टी आहे की नाही? मग तू दिवसभर घरात बसून काय करणार आहेस? तुला कंटाळा नाही का येणार बाळा? नाही, मला नाही जायचं. मोहक, असं नाही करायचा. तू चलणार का माझ्यासोबत? हो, मी येईन ना तुला सोडायला. सोडायला नाही, तू पण माझ्यासोबत तिथे राहायचं. अरे बाळा, तिथे मोठ्यांना राहण्याची परमिशन नसते. आणि मला सांग, जर मी तिथे तुझ्याबरोबर राहिले तर मग इथे ऑफिसला कोण जाणार? बरोबर ना? म्हणून सांगते, तिथे जा, खूप मजा येईल तुला. भरपूर खेळायचं, खूप मजा करायची आणि घरी परत आल्यावर मला वेकेशन मधली मजा सांगायची. पण मी पण तिथे एकटा कसं राहणार? एकटा कुठे? मित्र आहेत ना तुझ्या बरोबर तिथे. मला ते खेळायला देतील? मोहक, अरे तिथे खेळायला आणि मजा करायला जातात. बरं, ठीक आहे. मग तू मला एव्हरी संडे भेटायला यायचं. हो रे माझ्या राजा, तुला एव्हरी संडे मी भेटायला येईन. तुझ्याशिवाय एक एक दिवस जगणं मला सुद्धा जड जाईल रे. पण काय करणार? तुझ्या भविष्यासाठी काळजावर दगड ठेवून काही निर्णय घ्यावेच लागणार आहेत मला. ऊन सावली. हॅलो, धर्माधिकारी अँड सन्समधून दिवाकर बोलतोय. नमस्कार. बोला मार्टिन. नाही नाही नाही, अजिबात काळजी करायचं काही कारण नाही. तुम्ही पाठवलेल्या सगळ्या मशीन्स इन्स्टॉल झाल्यात. होय. हां, हो हो, हां, उद्याच तुमचा उरलेला पेमेंट मी डीडी करून पाठवतोय. काय मार्टिन, तुम्ही पाठवलेल्या सगळ्या मशीन्स बी ग्रेडच्या होत्या. ही गोष्ट तुम्हाला आणि फक्त मला माहिती आहे. पेमेंट मात्र तुम्हाला ए ग्रेडचा मिळालाय. हां, होय. आता माझं कमिशन्स लवकरात लवकर पाठवा. हां, होय. नाही 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 नाही, शेखरला यातलं काहीही कळलं नाही, कळणारही नाही. डोंट वरी. एक्झॅक्टली. हो, वादच नाही. कसं आहे मार्टिन, शेखर आता बच्चा आहे व्यवसायामध्ये. आणि व्यवसायामध्ये पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवी ज्ञान, प्रॅक्टिकली ज्ञान असणं अत्यंत महत्वाचं असतं. आणि माणूस जेव्हा दुसऱ्यावर विसंबून व्यवसाय करायला लागतो तेव्हाच तर आपल्यासारख्यांचं फावतं. तर काय. ओके ओके, बाय बाय, गुड डे. काय बाबा, स्वारी खुशीत दिसते आज. काय कसला आनंद एवढा? अरे, बातमीच आनंदाची आहे. वा, तर काय. काय झालंय काय? तुला सांगू, आता लवकरच आपण लखपती होणार आहोत. क्या बात आहे, क्या बात आहे. लॉटरी बिटरी लागलेली दिसते तुम्हाला. अरे, असं समज, लॉटरीच लागणार आहे म्हणून. म्हणजे आता लवकरात लवकर आपल्या जो पैसाच पैसा येणार आहे. पैसाच पैसा. तू कुठून? तेच तर सांगतोय तुला.
तो माझा आई. काय झालं माहितीये का? आई, अहो नशिबा पुढे कोणाचं काही चाललंय का कधी? आपल्या नशिबात जे जे काही असतं ते आपल्याला भोगावंच लागतं. आता माझंच बघा ना, लग्न होऊन जेमतेम 4 वर्ष झाली आणि जाऊ दे ग, माझंच रडगाणं गात बसले. आली या भोगासी असावे सादर. माणसाने असं जगायला हवं. पण माणसाचं मन आहे ना, फार विचित्र असतं. दुसऱ्याचं सांत्वन अगदी सहजरित्या करू शकतो माणूस, पण स्वतःचं दुःख समोर आलं ना की डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात आणि त्यांना थोपवणं फार कठीण होतं ग, फार कठीण होतं. खरंय तुमचं आई. तुला एक गोष्ट सांगू, माझ्या आयुष्यात कधी सुख मिळालंच नाही. नाही असं नाही, पण दुःखाचा एक झोका येतो आणि आयुष्यातलं सुखच हिरावून घेऊन जातो. सारंगचे बाबा आम्हाला सोडून गेले. सारंगचे बाबा आणि सारंग या दोघांचं कधीच पटलं नाही. दोघांच्या विचारात फार तफावत होती, पण त्यामध्ये अडकले मात्र मी. ना सुनेचं सुख ना नातवाचं सुख. सारंगने आपल्या मनाप्रमाणे लग्न केलं, पण स्वतःचा संसार काही करू शकला नाही तो. काय झालं दोघांमध्ये कोणास ठाऊक. अगदी विभक्त झाल्यासारखे जगतायत ग ते. आणि त्यात मात्र माझा मोहक होरपळून जातोय. आई, तुम्ही त्या दोघांना का समजावत नाही? अगं माझं कुठे ऐकते? माझ्या शब्दाला काही किंमत आहे का? माझं कोणीच ऐकत नाही ग. सारंगने असं आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे? त्याने काहीतरी ऍडजस्टमेंट तरी करावी, नाहीतर. म्हणजे माझ्या म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्यांनी काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे. आई, आलेच मी. सारंगबद्दल तिच्या मनात काही वेगळं तर नाही ना? निर्णय घेणं म्हणजे काय? कदाचित नाही, ते शक्य नाही. चित्रा अशी मुलगी वाटत नाही. बोलण्याहून तरी नक्कीच सालस वाटते ती. सहानुभूती म्हणून बोलली असावी. काहीही असो, चित्राबद्दल नेहाला सांगायलाच हवं.
आई बोला. हां हो बोला ना. हां हां चित्रा चित्रा हो 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 FY ला माझ्या बरोबर होती ती. काय झालं तिचं काय? काय नाही हो आई, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. असं नाही होऊ शकत. अच्छा ठीक आहे, मी बघते काय करायचं ते. काय मला भेटायला घरी येणार आहे? ठीक आहे, येऊ दे तिला. चांगला समाचार घेते तिचा. हां तुम्ही काळजी करू नका आई, मी बघते काय करायचं ते. बरं झालं तुम्ही मला हे सांगितलं. हो अच्छा ठेवते. नाही हे शक्य नाही. चित्रा असं नाही करू शकत. पण काय भरोसा, एकटा पुरुष बघून सारंगच्या मागेही पडू शकते ती. पण असं जर असेल तर मी ते होऊ देणार नाही. सारंगला मी चित्राच्या जाळ्यात अडकू देणार नाही. आम्ही जरी विभक्त राहत असलो तरी सारंग माझा आहे, फक्त माझा. हॅलो जे कोण? नाही सॉरी, रॉंग नंबर. बोला. हा हा हॅलो चैताली, अगं असं काय करतेस तू? वारंवार फोन का कट करतेस? आता रिसीव केलाय ना, बोला. चैताली मला तुला भेटायचं एकदा. सॉरी, मला भेटायचं नाही. अगं असं काय करतेस चैताली तू? यापुढे मला फोन करायचा नाही. ठीक आहे, मग मला तुझ्याशी काही बोलायचं असेल तर? पण मला ऐकायचं नाहीये. अत्यंत महत्वाचं आहे चैताली. महत्वाचं असो वा नसो, मला काहीही देणं घेणं नाही. आहे नाही कसं? अगं चैताली माझ्या मिस्टर प्रकाश, यापुढे माझ्यावर अधिकार गाजवायचा प्रयत्न करू नका. सॉरी पण प्लीज मला तुला म्हणजे काही बोलायचं आहे ग.
बोला. जे बोलायचे ते फोनवरच बोला. चैताली ग, कसं समजत नाही तुला? ट्राय टू अंडरस्टँड मी. चैताली, मला तुझ्याशी जे बोलायचंय ते असं फोनवर नाही बोलता येणार. एकदा, फक्त एकदा भेटायची परवानगी दे. एकदा भेट, मग मी परत तुला कधी भेटणार नाही, फोन करून त्रास देणार नाही. प्रॉमिस. ओके. थँक्यू. उद्या भेटत, उद्या. त्या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही पुन्हा त्यांना त्याच दुःखात लोटण्याचा प्रयत्न करता. सारंग, अरे असं नसतं. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे चैताली. व्हॉट? तू शुद्धीत आहेस ना?